शेख हसीना बांगलादेशच्या माजी पंतप्रधान 2024 झालेल्या विद्यार्थी आंदोलनात हिंसाचारामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यातही भारतानं त्यांना आश्रय दिल्यामुळे त्या अधिकच डोळ्यावर आल्या. पण याच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील एका विशेष न्यायालयानं फाशी सुनावल्याची धक्कादायक बातमी सध्या माध्यमांमध्ये येते. म्हणूनच भारतात आराम करत असलेल्या आणि फाशीची शिक्षा सुनावलेल्या शेख हसीना नेमक्या कोण आहेत, त्यांना अशी तडकाफडकी शिक्षा का झाली आणि या संपूर्ण घडामोडीचा बांगलादेश आणि दक्षिण आशियावर काय परिणाम होईल, त्यातल्या त्यात भारतावर ह्याचा काय परिणाम होईल, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शिवानी पाटील. तुम्हाला तर माहितीच आहे आपला आजचा आवाज येतर. बघा मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा तर बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना ढाका येथील एका विशेष न्यायाधिकरणानं म्हणजेच इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनल ICTनं फाशीची शिक्षा सुनावल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये येत आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे सध्या हसीना यांचं आयुष्य आणि बांगलादेशचं राजकीय भविष्य एका अत्यंत अस्थिर वळणावर येऊन ठेपलं आहे. आता या शिक्षेचं मूळ कारण म्हणजे हसीना यांच्या 15 वर्षांच्या राजवटीला संपवणाऱ्या 2024मधील विद्यार्थी नेतृत्वाखालील झालेल्या जनउठावादरम्यान त्यांनी मानवतेविरुद्धचे गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता. आता मानवतेविरुद्धचे गुन्हे म्हणजे नेमकं काय, तर या आंदोलनात शेकडो लोक मारले गेले होते. म्हणूनच न्यायाधिकरणानं हसीना यांना एका आरोपासाठी फाशीची शिक्षा तर दुसऱ्या एका आरोपासाठी स्वतंत्र जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचं वृत्त आहे. या खटल्यात हसीन यांच्यासोबत माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, तर माजी पोलीस प्रमुख चौधरी अब्दुल्ला अल मामून यांना राज्य साक्षीदार बनल्यामुळे 5 वर्षांची शिक्षा झाली असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे शेख हसीनांना ही शिक्षा त्यांच्या अनुपस्थितीत सुनावण्यात आली आहे, कारण ऑगस्ट 2024मध्ये सत्ता गमावल्यानंतर त्या भारतामध्ये आश्रय घेत आहेत. विशेष म्हणजे ही सुनावणी थेट TV चॅनलसोबत प्रसारित करण्यात आली होती. आता निकालावर प्रतिक्रिया देताना हसीना आणि त्यांच्या आवामी लीग या पक्षानं न्यायाधिकरणाला कांगारू कोर्ट असं म्हटलंय आणि हा संपूर्ण निकाल राजकीय सूडबुद्धीनं प्रेरित असल्याचं देखील म्हटलं आहे. पण या निकालानंतर आता बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताकडे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण कराराचा हवाला देत भारतासाठी हसीना यांना हवाली करणं हे बांधिलकीचं कर्तव्य म्हणजेच ऑब्लिगेटरी रिस्पॉन्सिबिलिटी असल्याचं म्हटलं आहे. बांगलादेशनं आपल्या पत्रात हसीनांना आश्रय देणं हे अत्यंत अमित्र कृत्य म्हणजेच हायली अनफ्रेंडली ॲक्ट म्हटलं जाईल अशी भारतविरोधी भूमिका घेतली आहे. पण मंडळी, शेख हसीना यांच्या खटल्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा म्हणजेच ICTचा वापर करण्याच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. बांगलादेश सरकारनं हे ICT न्यायालय मुळात 1971च्या स्वातंत्र्य युद्धात झालेल्या नरसंहार आणि युद्धगुन्ह्यांच्या सुनावणीसाठी निर्माण केलं होतं. पण आता 35 वर्षांच्या अंतरानंतर हसीना यांच्या कार्यकाळात त्याची पुनर्रचना करण्यात आली होती. पण हे न्यायाधिकरण 1971च्या ऐवजी 2020च्या दशकातील राजकीय हत्याकांडासाठी वापरलं गेलं, असा आवामी लीगच्या नेत्यांचा आरोप आहे. शेख हसीना यांचे चिरंजीव साजिब वाजेद यांनी या न्यायिक प्रक्रियेवर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जोपर्यंत आवामी लीगच्या सहभागासह लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार सत्तेवर येत नाही, तोपर्यंत ते या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नाहीत. याचाच अर्थ असा की आवामी लीग या निर्णयाला कायदेशीर लढाईऐवजी राजकीय लढाई मानत असून सध्याच्या न्यायालयीन प्रक्रियेची वैधता ते स्वीकारत नाहीयेत. मंडळी, शेख हसीना वाजेद या बांगलादेशी इतिहासातल्या सर्वात प्रभावी राजकीय कुटुंबातल्या आहेत. त्या बांगलादेशी संस्थापक असणारे अध्यक्ष शेख मुजीबुर रेहमान यांच्या कन्या आहेत. त्यांचं बालपण राजकीय संघर्षात गेलं कारण त्यांचे वडील मुजीबुर रेहमान वारंवार तुरुंगात असायचे. 15 ऑगस्ट 1975 रोजी झालेल्या लष्करी बंडात हसीना यांचे वडील, आई आणि 3 भाऊ शेख कमाल, शेख जमाल आणि शेख रसेल यांनी कुटुंबातील इतर सदस्य मारले गेले. हसीना आणि त्यांच्या बहीण शेख रेहाना त्यावेळी देशाबाहेर म्हणजेच पश्चिम जर्मनीमध्ये असल्यानं वाचल्या. या हत्याकांडानंतर तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेल्या राजकीय आश्रयामुळे त्या 6 वर्ष नवी दिल्लीत निर्वासित म्हणून राहिल्या. पण 1981मध्ये त्यांना अनुपस्थितीत बांगलादेश आवामी लीगचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. त्यानंतर त्या मायदेशी परतल्या आणि त्यांनी लष्करी शासनाविरुद्ध लोकशाहीसाठी आवाज उठवला. हसीना यांनी 1996 ते 2001 पर्यंत बांगलादेशच्या 10व्या पंतप्रधान म्हणून पहिला कार्यकाळ सांभाळला. त्यानंतर 2009 ते ऑगस्ट 2024 पर्यंत त्या सलग 15 वर्ष पंतप्रधानपदी राहिल्या. या 20 वर्षांचे एकूण कार्यकाळामुळे त्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पंतप्रधान ठरल्या. तसेच त्या जगातील सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या महिला शासनाध्यक्षही बनल्या. पण मंडळी, हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशनेच महत्त्वपूर्ण आर्थिक प्रगती केली. त्यांच्या नेतृत्वाखालील देशानं वेगाने आर्थिक विकास साधला, गरिबी कमी केली आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी केली. बांगलादेश जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या शासनाचं वर्णन हुकीमशाही असं केलं गेलं. पण हसीना यांना 1975च्या हत्याकांडातून वाचल्यामुळे त्यांना शहीद कुटुंबाचा वारसा म्हणून मोठी सहानुभूती मिळाली होती.
आणि या सहानुभूतीचा उपयोग त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात सत्ता केंद्रित करण्यासाठी केला. मंडळी, शेख हसीना यांच्या दीर्घकाळच्या पंतप्रधानकीच्या कार्यकाळात विशेषतः 2009 नंतर त्यांच्या प्रशासनावर लोकशाही प्रक्रिया कमकुवत झाल्याचे वारंवार आरोप झाले. याचाच परिणाम असा झाला की 2014 मध्ये विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNPनं निवडणुकीवर बहिष्कार टाकला, ज्यामुळे आवामी लीगला बहुमतांशात बिनविरोधी जागा मिळाल्या. 2018च्या निवडणुकीतही मतपेटांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आणि विरोधी मतदारांना रोखल्याचे आरोप त्यांच्यावरती झाले. मुख्य विरोधी पक्ष कमकुवत झाल्यामुळे हसीना प्रभावीपणे एकपक्षी राज्याचा नेता मांडल्या जात होत्या. पुढे तर हसीना सरकारनं त्यांच्या पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्ध्यांना म्हणजेच खालेदा जिया आणि BNPच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्याचे आणि त्यांचं राजकीय काम थांबवल्याचे आरोप केले. त्यामुळे राजकीय पटलावर विरोधाची एक मोठी पोकळी निर्माण झाली. ज्या देशातल्या जनतेमध्ये भ्रष्टाचार, वाढती महागाई आणि प्रशासकीय चुकीच्या कारभाराबद्दल असंतोष वाढला, तेव्हा तो असंतोष व्यक्त करण्यासाठी कोणतंही संघटित राजकीय माध्यम शिल्लक राहिलं नाही. मग हा रोष यानं त्या मार्गाने बाहेर पडणारच होता. मग हा असंतोष विद्यार्थ्यांनी युवकांनी 2024 मधील कोटा सुधारणा आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर भांडला आणि ज्यामुळे सरकारला प्रतिसाद देणं कठीण झालं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जुलै 2024 मध्ये बांगलादेशात विद्यार्थी नेतृत्वाखालील जनउठाव आंदोलन सुरू झालं. त्यानंतर जुलै क्रांती म्हणून हे आंदोलन ओळखलं गेलं. सुरुवातीला सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनानं लवकरच हसीना सरकारच्या 15 वर्षांच्या हुकुमशाही विरुद्ध दंड थोपटले. या आंदोलनाचा वाढत्या प्रभावामुळे हसीना सरकारनं ते आंदोलन दडपण्यासाठी प्राणघातक बळाचा वापर करण्याचे आदेश दिले. बांगलादेश पोलीस, रॅपिड ॲक्शन बटालियन आणि सशस्त्र पोलिसांनी निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार केला. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलसह अनेक मानवाधिकार संस्थांनी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गंभीर गुन्हे आणि मानवाधिकार उल्लंघन केल्याचं निश्चित केलं होतं. यामध्ये निशस्त्र नागरिकांवर गोळीबार करणं आणि जखमींना वैद्यकीय मदत न देण्याचा समावेश होता. या हिंसाचारामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या मोठी होती. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाच्या फेब्रुवारी 2025च्या अहवालानुसार हिंसाचारात 400हून पर्यंत लोक मारले गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला होता. हंगामी सरकारच्या आरोग्य सल्लागारांनी 800हून अधिक लोकांचा मृत्यू आणि सुमारे 14,000 लोक जखमी झाल्याची माहिती दिलेली होती. त्याच्या उलट अँटी डिस्क्रिमिनेशन स्टुडंट्स मूव्हमेंटच्या आरोग्य उपसमितीनुसार मृत्यूंची संख्या 1581 एवढी होती, ज्यात किमान 32 मुलांचा समावेश होता. अनेक ठिकाणी तर मृतदेहांना ओळख न पटवताच पुरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. रुग्णालयांना माहिती सार्वजनिक करण्यापासून तेव्हा रोखलं गेलं, ज्यामुळे मृत्यूचा नेमका आकडा समजला नव्हता. या घटनेमुळे देशात अभूतपूर्व अशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली, ज्यामुळे जुलै 2024 मध्ये हसीना यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्यांनी भारतामध्ये आश्रयासाठी पलायन केलं. त्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झालं आणि याच सगळ्या जुलै क्रांतीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली आता त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेच्या घोषणेनंतर हसीना यांनी प्रतिक्रिया दिली की हा निर्णय पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. पण शेख हसीना यांना भारतात आश्रय मिळाल्याची बातमी बांगलादेशातल्या राजकीय संघर्षात मात्र भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेकडे लक्ष वेधते. ऑगस्ट 2024 मध्ये हसीना यांनी ढाका सोडल्यानंतर त्या नवी दिल्लीत आश्रयाला गेल्या, जिथं भारत सरकारनं त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवली असल्याची माहिती आहे. हसीना यांनी भारताला सर्वात जवळचा मित्र म्हणून संबोधलेलं होतं आणि त्यांनी बांगलादेशात लोकशाही वाढण्यासाठी मजबूत वकिली करावी भारतानं अशी मागणी केली आहे. हसीना यांचे चिरंजीव साजिब वाजेद यांनीही भारत सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताकडे हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्यानं भारत बांगलादेश संबंधांमध्ये एक मोठा पेचप्रसंग निर्माण झालाय. कारण भारत सरकारसाठी बांगलादेशची दीर्घकाळची स्थिरता आणि ईशान्येकडील सुरक्षितता सर्वोच्च स्थानी आहे. अस्थिर बांगलादेश, विशेषतः जिथे इस्लामी कट्टरवाद वाढतोय, हा भारताच्या राष्ट्रीय हितासाठी मोठा धोका आहे. कारण बांगलादेशात शांतता राहिली तर भारतातल्या ईशान्येत शांतता राहील. त्यामुळे भारतासाठी हसीना यांना आश्रय देणं ही केवळ एक मानवतावादी कृती नाही, तर बांगलादेशातल्या धर्मनिरपेक्ष आणि स्थैर्यवादी शक्तींना पाठिंबा देण्याची एक राजकीय धोरणती आहे. पण आता पुढे काय होतं यावर आपलं लक्ष राहीलच. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या आजचा आवाज इतर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.